दिवसाची सुरुवात आहे बरोबर. मनुष्याला एकटेपणा हा आवडतो. असं म्हणतात की एकटे असणं बरं आहे, पण प्रत्येक वेळेस नाही. एकटेपण जे आहे हे कधीकधी मनुष्याला खायला उठतं. माझे सहकारी एक होते, ते इंग्लंडला 1 वर्षासाठी शिकण्यासाठी गेले होते आणि ते मला सांगायचे की सर्वात उदासवाणी आणि एकटेपणाची जर जाणीव होत असेल तर ती म्हणजे रविवारी संध्याकाळी. कारण काय असायचं की सर्वजण चर्च वगैरे झाले की आपापल्या कोणतरी घरी निघून जायचं किंवा कोणी लांब ठिकाणी फिरायला निघून जायचं. आणि हे जे शिकण्यासाठी जात असत त्यांचं आजूबाजूला असं कोणी ओळखीचं जास्त नसायचं. त्याच्यामुळे ते एकतर ती संध्याकाळ कुठेतरी समुद्रकिनारी किंवा नदीकाठी ते एकटे घालवायचे आणि तो एकटेपणा खूप त्रासदायक असायचा. आपण दावीद राजाविषयी ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस तो अरण्यात असताना त्याला ही एकटेपणाची जाणीव खूप होत होती. बघा स्तोत्रसंहिता 27 आणि 8वं वचन काय म्हणतात. साम 27 and verse 8. हे परमेश्वरा, मी तुझ्या दर्शनाला उत्सुक झालो आहे. दावीद राजा त्या ठिकाणी एकटा होता आणि तो नेहमी परमेश्वराची प्रार्थना करीत असे. परंतु त्यानंतर सुद्धा तो त्याचा परमेश्वरावर विश्वास होता. बघा स्तोत्र 25 आणि 16 वचन बघा. साम 25 and verse 16. दावीद राजा म्हणतो, मी निराशित व दीन आहे, पण त्याचबरोबर तो असंही विश्वासाने म्हणतो की सात्विकपणा व सरळपण माझे संरक्षण करोत. त्याला विश्वास होता की देव त्याचं संरक्षण करणार आहे, देव त्याच्याबरोबर असणार आहे. आमच्या जीवनामध्ये अशा अनेक वेळ येते की ज्या ठिकाणी आपण स्वतःला एकटे पाहतो. आपल्याला असं वाटतं आमचं कोणी नाही, आता सध्या मी एकटाच आहे. पण लक्षात ठेवा की तुमच्या एकटेपणात देव सतत तुमच्याबरोबर असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. स्तोत्रसंहिता 27 आणि 1 वचन. साम 27 and verse 1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.